RT ॲडमिशन 2026-27 तर संपूर्ण पालकांसाठी आता आनंदाची बातमी आलेली आहे। संपूर्ण पालकवर्ग वाट बघत होते ते म्हणजे की आज जो निकाल होता, कारण की नागपूर खंडपीठमध्ये एक केस टाकण्यात आलेली होती की जो 1 किलोमीटरचा नियम आहे हा रद्द करण्यासाठी आणि कोर्टाने 1 किलोमीटरचा जो नियम आहे याला स्थगिती दिलेली आहे। तर याबद्दलची संपूर्ण माहिती उपलब्ध झालेली आहे। तर आपल्याकडे संपूर्ण 100% अपडेट नाही आहे, म्हणजे स्थगिती तर आलेली आहे, परंतु जे पेज असते किंवा कोर्टाकडून जे काही नोटिफिकेशन असते त्याबद्दलची माहिती किंवा पत्र अजूनपर्यंत आपल्याकडे आलेलं नाही आहे। उद्याच्या न्यूजपेपरमध्ये याबद्दलची संपूर्ण माहिती येऊन जाणार, परंतु स्थगिती मिळालेली आहे। यामध्ये जेही वकील होते त्यांच्यामार्फत त्यांनी जी केस लढलेली आहे त्यामध्ये त्यांना यश मिळालेलं आहे आणि कोर्टाने सांगितलेलं आहे की 1 किलोमीटरचा जो नियम आहे याला कोर्टाकडून स्थगिती देण्यात आलेली आहे। तर बघू शकता RT शाळा प्रवेश 1 किलोमीटर अंतर मर्यादा आदेशाला स्थगिती। नागपूर उच्च न्यायालयात केस लढणारे जेही वकील होते आपले माननीय ॲडव्होकेट बोधी रामटेके व ॲडव्होकेट दीपक चटप यांचे विशेष अभिनंदन करण्यात आलेले आहे, कारण की यांनी जी केस लढलेली आहे आणि यामध्ये जो नियम होता म्हणजे 1 किलोमीटरचा, तर या 1 किलोमीटरच्या नियमाला स्थगिती आलेली आहे। तर आता पालकांच्या मनात प्रश्न निर्माण झालेला असेलच की आता पुढे काय होणार। तर बघू शकता पहिला प्रश्न हा आहे की पालकांच्या मनात आलेला आहेच की फॉर्म एडिट करता येणार का। तर याबद्दलची जी मागणी आहे ही ऑलरेडी करण्यात आलेली आहे। RT प्रवेश प्रक्रियेत पालकांकडून सुधारित फॉर्मची मागणी केलेली आहे पालकांनी, कारण की यामध्ये ज्या शाळा होत्या 20 संस्था होत्या की ज्या अल्पसंख्याकामध्ये कन्वर्ट करण्यात आलेल्या होत्या, त्यांना परत आता जो अल्पसंख्याक दर्जा होता हा रद्द केलेला आहे आणि त्या शाळा RT मध्ये फॉरवर्ड करण्यात आलेला आहे। आपण याबद्दलची माहिती दिलेली होती। ओके, तर यामध्ये आता त्या शाळा दिसणे सुरू झालेलं आहे, तरीसुद्धा पालकांनी फॉर्म भरलेले आहे, तर त्यांचे जे फॉर्म आहे हे सुधारणा म्हणजे एडिट करण्यासाठी, सुधारणा म्हणजे एडिट म्हणतो आपण, त्यासाठी देण्यात यावे यासाठी मागणी करण्यात आलेली आहे। बघू शकता त्यानंतर दुसरा प्रश्न की ज्यांनी फॉर्म सबमिट केलेले आहे, तर आता जो नियम आहे 1 किलोमीटरचा, तर सबमिट केलेले जे फॉर्म आहे त्यांना एडिटचं ऑप्शन येऊ शकते। यामध्ये 2 अशा कंडिशन आहे की एक तर असं होऊ शकते की यांना एडिट ऑप्शन देऊ शकते त्या एरियामधल्या विद्यार्थ्यांना, म्हणजे त्यांचा फॉर्म सेंडबॅकमध्ये येऊ शकतो। दुसरा प्रश्न असा आहे की आता जो 1 किलोमीटरचा नियम आहे हा रद्द करण्यात आलेला आहे, म्हणजे स्थगिती देण्यात आलेली आहे, रद्द नाही म्हणू शकत आपण, स्थगिती देण्यात आलेली आहे। उद्यापर्यंत संपूर्ण माहिती येऊन जाणार आणि त्यावरती सरकार म्हणजे शासन काय निर्णय घेते त्याबद्दलची माहितीसुद्धा येणार। समजा शासनानं जर विचार केला की 3 किलोमीटर अंतराचे आता नियम सुरू करणार, ओके, नियम सुरू करणार म्हणजे RTच्या फॉर्ममध्ये परत 3 किलोमीटर शाळा दिसणार। जर शाळा दिसणार तर मग 1,85,000 जे फॉर्म भरलेले आहे त्यांचं काय, कारण एवढ्या पालकवर्गांना फॉर्म रिसेंड नाही करू शकत, कारण की जास्तीत जास्त फॉर्म अजून किती जातील, मागच्या वर्षी 3 लाख आकडा होता लास्ट डेटपर्यंत, तर अजूनही जास्तीत जास्त फॉर्म जास्त बाकी नाही आहे जर विचार केला लास्ट इयरचा। तर जर हा 3 किलोमीटरचा नियम लागू झाला आणि शासनाने म्हटलं की ठीक आहे 1 किलोमीटर प्लस 3 किलोमीटरमधील तुम्ही शाळा टाका, तर यामध्ये एक होऊ शकते की RT जे आहे ना हे परत फॉर्म सुरू करू शकतात आणि परत तुम्हाला 25 दिवस देऊ शकतात, म्हणजे 1,85,000 जे फॉर्म भरलेले आहे हे कॅन्सल होऊन जातील आणि सर्व पालकांना परत फॉर्म भरा असे म्हणू शकते। ओके, असे चान्सेस आहे, कारण की असे एकदा झालेलं आहे। ओके, तर आता शासन यावरती कोणता निर्णय घेते, पालकांसाठी कोणती अपडेट देऊ शकते याबद्दलसाठी आता आम्हीसुद्धा उत्सुक आहे आणि संपूर्ण पालकवर्ग जे RT मध्ये फॉर्म भरलेले आहे किंवा भरायचे बाकी असेल ते पालकवर्गसुद्धा इच्छुक आहेत। तर अपडेट उद्याला यायला पाहिजे, उद्याच्या न्यूजपेपरमध्ये तर याबद्दलची संपूर्ण माहिती येणारच आहे की नेमकं जी केस लढलेली आहे कोर्टामध्ये नागपूरच्या नेमकं काय झालेलं आहे, कशाबद्दल माहिती आहे, काय आहे, संपूर्ण माहिती उद्याला न्यूजपेपरमध्ये येऊन जाईल आणि त्याबद्दल जर कोणतं पत्र वगैरे असेल ते जर आपल्यापर्यंत आलं तर त्याबद्दलची माहितीसुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। परंतु स्थगिती आलेली आहे हे कन्फर्म आहे, अपडेट आली तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार आणि फॉर्मबद्दल आता पुढील प्रोसेस काय करायची, पालकांनी घाबरू नये, वेट करा, संपूर्ण माहिती तुम्हाला देण्यात येणार आणि RT ॲडमिशन 2026-27 बद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।